नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत खेकड्याचे कालवण। पण आमच्या आगरी भाषेमध्ये आम्ही याला चिंबोरी बोलतो बरं का। तुम्ही बऱ्याच प्रकारच्या खेकड्याच्या कालवणाच्या रेसिपीज आणि पद्धती बघितल्या असतील, पण आज ही माझी पद्धत वापरून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग सुरू करूया रेसिपीला। मी इथे हे खेकडे कापून स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत। खेकड्याचे कालवण बनवण्यासाठी आधी आपल्याला लागणार आहेत खेकडे आणि त्यानंतर आपण एक वाटण बनवणार। तर वाटण्यासाठी आपल्याला आधी लागणार आहे कांदा, टोमॅटो, आलं, मिरची, चिंच, लसूण, खोबरे आणि भरपूर सारी कोथिंबीर। तर पहिलं वाटण बनवण्यासाठी तेलावर कांदा, टोमॅटो, आलं, मिरची, लसूण हे सर्व परतून घ्यायचं आणि ते शिजल्यावर त्याचं एक वाटण करून घ्यायचं। आणि दुसरे वाटण कोथिंबीर, खोबरं आणि थोडीशी चिंच घालून करून घ्या। मी दोन वेगवेगळे वाटण बनवले होते, पण तुम्हाला हवं तर तुम्ही सर्व एकत्र करून देखील वाटू शकता। तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यातच वाटण टाकून ते चांगले शिजवून घ्या। वाटणाला तेल सुटेस्तोवर ते चांगले शिजवा आणि मग त्याच्यामध्येच मसाला, हळद आणि थोडासा गरम मसाला टाका। मसाला परतून झाल्यानंतर त्यातच खेकडे टाकून ते चांगले मिक्स करून घ्या। तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर त्यात थोडे गरम पाणी टाकून ते शिजवायला ठेवा। चवीपुरतं मीठ घालायला मात्र विसरू नका। तुम्ही ह्यात तुमच्या आवडीनुसार बटाट्याच्या फोडी देखील घालू शकता। कुकरच्या चांगल्या 5 शिट्ट्या होईस्तोवर ते चांगले शिजवून घ्या। ग्रेव्ही झाल्यानंतर ग्रेव्ही सर्व करून मस्त त्यावर कोथिंबीर घाला। आणि मग काय, झाली की आपली झटपट रेसिपी तयार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।